सुधार समिती महाराष्ट्रामधील बोगस शिक्षक भरती आणि शालारचा ID हा जो 10,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे शिक्षक भरतीमध्ये, त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत। त्या तक्रारींची दखल घेतली गेलेली नसल्यामुळे आम्ही ही समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून आम्ही ही SIT नेमली आणि SIT समोर सर्व महाराष्ट्रभरामधील कार्यकर्त्यांनी SITला तक्रारी दाखल केल्या, पुरावे दाखल केले आणि अशी अपेक्षा होती की बाबा ह्या आमच्या तक्रारींवर कुठेतरी चौकशी होईल। SITला आम्ही भेटलो, SIT प्रमुखांना भेटलो, चंद्रकांत कुंटकलवारना आम्ही आंदोलन केलं, त्यांना भेटलो, तेव्हा ते म्हटले की आम्ही प्रत्येक तक्रारदाराला बोलवणार, कारण तुमचे तक्रारदार जे हे आहेत हे खरे तक्रारदार आहेत आणि त्यामुळे आम्ही 8 दिवसामध्ये सर्वांना आम्ही बोलवतो आणि त्याच्यावर योग्य तो काय चौकशी आहे ती चौकशी होऊन गुन्हे दाखल करू, अशा प्रकारे आम्हाला 27 एप्रिल 2026 रोजी कुंटकलवार साहेबांनी प्रत्यक्ष आम्हाला आंदोलनाच्या वेळी सांगितलं। पण कुठल्याही प्रकारे त्यांनी आजपर्यंत काही केलं नाही। ती 10 जूनला मुदत संपली आणि आत्ता जुलै अखेरला 2 महिन्याची मुदतवाढ दिली आणि ती मुदतवाढ आता 3-4 दिवसांनी संपणार आहे। त्याच्यामुळे हा सरकारने या SIT चौकशीचा खेळ चालवलेला आहे आणि त्याबद्दल आमचा तीव्र या ठिकाणी आमचा विरोध आहे की अशा प्रकारे तुम्ही ही SIT काम करत नाही आहे। त्यामुळे त्या चौकशीच्या SITला एकतर आणखी 1 महिना तुम्ही मुदतवाढ द्या आणि मुदतवाढ देताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये SITचं पथक जाईल याची तजवीज करा। प्रत्येक तक्रारदाराचे त्या ठिकाणी तुम्ही पुरावे सादर करून घ्या आणि त्यानुसार गुन्हे दाखल करा आणि कारवाई करा, अशी आमची सर्वांची या ठिकाणी मागणी आहे। आणि आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की हे एकंदरीत सरकार हा घोटाळा दडपून टाकते की काय, अशा प्रकारची भावना सर्वांची झालेली असल्यामुळे आम्ही आमचे एक अतिशय प्रसिद्ध ॲडव्होकेट आहेत, ॲडव्होकेट शिरीष पावडे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सरकारला मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब, शिक्षण सचिव आणि SITचे अध्यक्ष चंद्रकांत कुंटकलवार यांना आम्ही एक अंतिम कायदेशीर नोटीस दिलेली आहे सर्वांच्या वतीने आणि त्यांना विनंती अशी केलेली आहे की एकतर तुम्ही आणखी